महानुभाव पंथाचे प्रवर्तक, तत्वज्ञानी आणि संत भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन सोमवारी 25 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. गंगापूर गोवर्धनसह राज्यभरातील महानुभाव पंथीयांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून स्वामींच्या कार्याचा व तत्वज्ञानाचा जागर केला. भगवान श्री चक्रधर स्वामींचा जन्म इसवी सन 1994च्या सुमारास झाला. ते सर्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजाला जातीभेद, अंधश्रद्धा व अन्यायापासून मुक्त करून सत्य, अहिंसा, दया व सदाचाराचा मार्ग दाखवला. स्त्री पुरुष समानतेचा विचार, भक्तिमार्ग आणि 5 कृष्णांचे तत्वज्ञान यावर त्यांनी आपली शिकवण दिली. त्यांच्या तत्वज्ञानावरच महानुभाव पंथाची स्थापना झाली. गंगापूर गाव गोवर्धन येथील चरणाकी स्थान असलेले श्री दत्त मंदिराच्या महास्थानावर श्री दत्त मंदिर ट्रस्ट, पंचकृष्ण प्रबोधन मंडळ आणि सर्वज्ञ सेवा वासिनिक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महानुभाव भाईदेव मुनी बाबा उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सर्वात मोठं संकट प्रपंचाचं आहे. प्रपंचाला सर्व काही आपण समजलं की यातून बाहेर पडणे एवढं सोपं नाही आणि यातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला देव कळणार, देव समजणार, देव समजणार. आपलं ध्येय काय? परमेश्वर प्राप्तीचं. आपण भाग्यवान आहोत. आपल्यासारखे भाग्यवान आपणच, कारण बोध हा आहे तो परमेश्वराकडून होतो. त्या परमेश्वराने तुम्हाला स्पर्श करून बोध दिलेला आहे. कितीतरी शिक्षक आहे, कितीतरी साहित्यिक आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, मानवांचं सर्व साहित्य आज मार्केटमध्ये. लीळाचरित्र वाचतात, सूत्रपाठ वाचतात, दृष्टांत पाठ वाचतात, आपल्यापेक्षा सुंदर सांगू शकतात. परंतु ते म्हणतात आखिर काय सारं एकच आहे. तो बोध नाहीये म्हणून ते सारे एक मानणार आहे. यातून ते बाहेर पडू शकत नाही. तुम्ही मात्र ते मानत नाही. याचा अर्थ तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही आहे. फक्त तुम्हाला काय सोडायचं, काय घेऊन जायचं हे कळालं पाहिजे. परमेश्वर प्राप्ती अत्यंत सोपी आहे, पण समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं एक सिद्धांत की पलीकडचं नाम घ्यायला शिका. त्यावेळेस परमेश्वराचा वेदही होईल, बोधही होईल, अनुसरणही होईल आणि प्राप्तीला तुम्ही जाल. अनुसरण नुसते कपडे घातले आणि लगेच अनुसरलो असं होत नसतं. तोही आचाराशी निगडीत आहे. आम्ही त्यातून नाही आलो नसलं तरी तुमच्यात आणि आमच्यात काही फरक नाहीये. आणि हे सतत मी मांडत असतो. ही मांडण्याच्या पाठीमागे फक्त परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती, परमेश्वरावरती आणि या परमेश्वराच्या परिवारावरती असलेलं प्रेम आहे. आपला तो फसला नाही पाहिजे, आपला तो गेला नाही पाहिजे. कारण अनंत ब्रह्मांडानंतर, अनंत जन्मानंतर परमेश्वराने कृपा करून आपल्याला बोध दिलेला आहे. तो सिद्धीच गेला पाहिजे. म्हणून परमेश्वर प्राप्ती, परमेश्वर मोक्ष हा मिळण्याचं साधन परमेश्वराने ज्ञानातून दिलेलं आहे. म्हणून ज्ञान मोक्ष अभ्यास करायचा आहे. 2-4 वेळा 2-4 सूत्र वाचले, सूत्रपाठ वाचायला लागले, बोलता यायला लागले, याचा अभ्यास नाहीये. तो अभ्यास आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरावा लागेल. आपल्या विचारात, आपल्या मनात, आपल्या बुद्धीत, आपल्या दृष्टीत ती क्लीननेस आपल्यामध्ये आलं पाहिजे. आपलं जर आत्मक जे आहे तो शुद्धी जर झालं नाही तर ज्ञान होऊ शकत नाही. या अवतार दिनानिमित्त सकाळी मंगल स्नान, श्री चक्रधर पाठ पारायण, मूर्तीपूजन, ध्वजारोहण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ज्ञानसत्र, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी आपल्या मार्गदर्शनातून आचार्य श्री चिरडे बाबा यांनी लीला चरित्राचं महत्त्व सांगितलं. परंतु अन्नाला नाराज होऊ माझ्याला दुसरं ट्रेन करणारे मला सांगतो शंभूना आहे. मांडी मोठी चमत्कारी का. जर तुझ्या घराला द्रौपदीला मांडीला कोणी नसते का, तिला सांगितलं तर उघडी करून मांडी लागली, बस मांडीला तुला राणी बनवून जगेल. राणी बनवून जगेल. मांडी थोपाटली, ज्या क्षणी मांडी थोपाटली ना, महाभारत युद्धाची बीज रोवल्या गेली. त्या क्षणी द्रौपदीने शपथ घेतली, तुझी मांडी माझा नवरा भीम फोड आहे. त्या रक्तानं माखलेल्या हातानं माझी वेणी तो घालेल, तेव्हाच मी घरवेणी घालेल. आणि त्याच वेळेला भीमानं प्रतिज्ञा केली, तुझ्या मांडीची शकल आहे. माखलेल्या रक्ताच्या हातानं द्रौपदीची वेणी घालेल आणि त्याला हातात झुंबून फिरवली. या क्षणी महाभारत युद्धाची पाळमुळं रोवल्या गेली. ही मांडी बघा काय गमतीची आहे. परंतु लीला चरित्रातली मांडी बघा काय गमतीची आहे. ज्या मांडीने महाभारत युद्ध घडवलं ना, लीला चरित्रात त्याच मांडीनं सशाला चिरंजीव केलं. माणसांना घाबरलेला स्वतः सर्वजणच्या मांडी खाली जाऊन आपला पगार लक्षात घ्या. पोटावर बसणार आहे, खांद्यावर बसणार आहे, डोक्यावर बसणार आहे. सशाला मांडीचा
मांडी चरित्रातली तुम्हाला मानना माझ्या देवाचं देव माझा देव उद्धर काय सर्वप्रथम सरपंचांनी मांडीवर हात ठेवून सांगितला माईमंट तुम्ही पाहिला रजा माईमंटाला तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं माईमंटाची चर्चा करतो आम्ही लीलाचरित्र पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने लीलाचरित्र पार पाचतो आणि लीलाचरित्राच्या नको त्या कल्पना आपण आपल्या माथी मारून घेत असतो श्री गोविंद प्रभू अगिराचा अवतार तिने श्री गोविंद प्रभू बाबांना आम्ही विशाल पेढ्याचा अवतार म्हणून टाकतो ज्या लीलाचरित्र आणि गोविंद प्रभू चरित्रामध्ये फक्त एकच वेळेला उल्लेख आहे की जेव्हा माईमंट अज्ञान होते आणि अज्ञानाच्या आवेशामध्ये माईमंटाच्या मुखातून शब्द केलेला आहे बरोबर की जी श्री गोविंद प्रभू बाबा ती वेळी विस्मित मूर्त या व्यतिरिक्त नाही ज्या देवानं मारलेली चापट सुद्धा सर्वात सातत्यपूर्ण आठवत होते हे श्री प्रभू बाबांची थाप आहे जेव्हा जेव्हा सर्वांना अस्वस्थ झाले असतील ना म्हणजे मोठ्या चुकीच्या शिक्षाचा प्रसंग असो किंवा कुठलाही असो त्या वेळेला सर्व रिद्धिपूच्या निषेध थांबलेले आहेत ती अस्वस्थता कमी करण्याकरता संसाराची अस्वस्थता जेव्हा जाणवली ना की कमळाई सगळं आपलं द्रव्य दिलंच नाही आणि अस्वस्थ झाले ते संसाराचं सारत्व पाहिलं आणि संसाराच्या त्यागाचा निर्णय केला संसारावर दुःखी झालेला माझा देव हरिपाल देवाचा गुरु स्वीकारल्यानंतर देवश्री चक्रधर महाराज पहिल्या वेळेला कुठे गेले असतील तर ते रिद्धिपूरच्या निषेधात थांबले परंतु कधी कधी काय होतं लीला वाचताना आमच्या त्या लीलेचा जो गर्भ आहे तो गाभा आहे आम्हाला कळत नाही माईमंटाबद्दलचा जो गर्भ आम्हाला गाभा कळालाच नाही या माईमंटाला सर्वांची भेट व्हायची होती मामानं सांगितलं माईमंटाला सगळ्यात ठिकाणी अलंकार निर्माण झाला संस्कृत भाषेचा अलंकार निर्माण झाला अरे जा शेजारी सर्वांना चक्रधर महाराज आले जा त्यांना भेट दिल्यात ज्ञानाचं कल्याण होईल तुझ्या ज्ञानाचं कल्याण होईल माईमंटाला सांगितलं संस्कृत बोलतात यांनी सांगितलं मामानं सांगितलं बाबा संस्कृत बोलतात तर माहिती माहित नाही मराठी आणि मराठी मात्र अनिवार्यपणे बोलतात अरे माईमंट निघाला अनेक प्रश्नांचं गाठोडं तयार केलं तुम्ही सर्वांना एवढी प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाला सर्वांना पराभूत करणार आहे माईमंट निघाला सर्वांना दर्शन झालं श्री मूर्तीचं करतो ते आलाप ते पाहिलं यावेळी पंथाच्या कार्यक्रमास अडथळा आणणारे काही ठराविक माणसं आमदारकी तसंच ठेकेदारिकेच्या लोभापोटी पंथाचा बाजार मांडत असून पंथ कोणाच्या घरचा नसून कोणत्याही पक्षाच्या दावणीला पंथ बांधू नका नाहीतर धडा शिकवावा लागेल असा इशाराच अखिल भारतीय महानुभव परिषदेचे पदाधिकारी तसंच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिला आहे। आज गंगापूर गोवर्धन या दत्त मंदिरात मानव पंथाच्या महास्थानावर आज सर्वज्ञ सेवा मंडळ गंगापूर गोवर्धन ट्रस्ट आणि पंचकृष्ण मंडळ यांच्या माध्यमातून ते आयोजक म्हणून यांनी मागच्या वर्षी सुद्धा याच मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा केला होता यावर्षी पण आणि आता दरवर्षी या मंडळांच्या माध्यमातून हा श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रकाश उगे, अरुण नागरे, राजेंद्र जायभावे, भास्करराव सोनवणे, लक्ष्मण जायभावे, ज्ञानेश्वर आंधळे, अरुण मानभाऊ, सुरेश मानभाऊ, छपू नागरे आणि असे सर्व ज्ञानेश्वर आंधळे हे सर्व अनेक मानव पंथाचं काम करणारे मानव पंथाला पुढे नेणारे मानव पंथाची जिथं जिथं काम असेल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील ही सर्व मंडळी त्यामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम सक्सेस करत असतात आणि आज सुद्धा या ठिकाणी परमपूज्य परमहंस चिरडे बाबांचं या ठिकाणी प्रवचन झालं त्यांनी मार्गदर्शन केलं भाऊदेव मुनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी मानव पंथाच्या सगळ्या अनुयायांना मार्गदर्शन केलं। शेकडो साधू संत या ठिकाणी उपस्थित राहिले, शेकडो वाचनिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं तर आमची एकच इच्छा असते की मानव पंथाचं काम मानव पंथाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, परंतु काही लोक मानव पंथाचा बाजार मांडतात ते आम्हाला आवडत नाही। काही मंडळी आपली मानव पंथावर आम्हीच महत्वाचे आहोत आम्हीच प्रमुख आहोत या अनुषंगाने वागतात दाखवतात, पण माझं सांगणं आहे त्यांना मानव पंथ कुणाच्या घरचा नाहीये, त्याचा बाजार मांडू नका।
त्या कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधू नका. माझी काही संतांना पण विनंती आहे आणि काही ज्यांना काहींना आमदार व्हायचंय, काहींना धंदे करायचे ठेकेदारीचे, त्यांनी आपले आपले धंदे करा, पण मानभाऊ पंत एका कोणत्या तरी नेत्याच्या दावणीला बांधू नका. आम्ही तुमच्याबरोबर येणारे नाहीये. आम्ही कोणाच्या दावणीला मानभाऊ पंत बांधणार नाही. याची नोंद घ्या. जर असे प्रयत्न केले तर मग तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि याची नोंद घ्या. आणि ही श्री चक्रधर स्वामी जो अवतार दिन आहे, हा अवतार दिन चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. आम्ही आमच्या पुढे अनेक वास्तविक तयार होणार आहे, साधू संत तयार होणार आहे. पण आपला घरचा मान व पंथ समजणाऱ्यांनी समजून घ्यावं. ते काही जास्त नाही, 4-5 जण आहे. तुम्ही समजून घ्या आणि पंथाला वेठीस धरू नका. असं कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दंडोत प्रणाम. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, माजी नगरसेविका लता पाटील, राजेंद्र जायभावे, भास्कर सोनवणे, छबू नागरे, अरुण नागरे, अमोल पाटील, अरुण भोजने, ज्ञानेश्वर आंधळे, सुरेश भोजने, महेश कटाळे, आचार्य श्री चिरडे बाबा, कृष्णराज मराठे बाबा, बाळकृष्ण लोणारकर बाबा, भाईदेव मुनी बाबा, दामोदर पाथरे, दादेराज बिडकर बाबा, रेलकर बाबा, वाल्हेराज बाबा, सायराज बाबा. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे जयेश मुनी मराठे बाबा आदींसह महानुभाव भक्त परिवार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.